नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सेतू अभ्यास गणित भाग 1 ची पूर्वचाचणी। तुम्ही इथं वाचू शकता, सेतू अभ्यास गणित भाग 1 इयत्ता 10वी ची पूर्वचाचणी। इयत्ता 10वी एकूण गुण आहे, यासाठी तुम्हाला 15 दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। टोटल गुण 30 आहे, त्याचं विश्लेषण तुम्हाला मी सांगू इच्छितो। तर गणित भाग 1 साठी तुम्हाला 15 गुण आहेत आणि गणित भाग 2 साठी तुम्हाला 15 गुण, असे 30 गुण दिलेले आहेत। तरी 15 गुण तुमचे इथेच फिक्स होणार जर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर बघा, आता पहिला प्रश्न बघूया। खालील उपप्रश्न सोडवा, परंतु त्याआधी मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला तोंडी उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला जर याची उत्तरे PDF फॉर्मॅटमध्ये हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावरती तुम्ही क्लिक करा। ठीक आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर जे आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील। आता प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये आहे पुढीलपैकी कोणती वर्ग बहुपदी नाही ते सकारण स्पष्ट करगा। तर वर्ग बहुपदी कोणती नाही ते तुम्हाला यासाठी हे उदाहरण सोडावं लागणार आहे आणि तुम्ही सोडवा, 1 मार्कासाठी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सोडवा आणि त्याचं उत्तर लिहा। कोणती नाही, फक्त तुम्हाला चूज करायचं आहे की कोणती नाही आहे, इनडायरेक्टली त्याचं उत्तर लिहू शकता। त्यानंतर आहे 9/20 या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। आता तुम्हाला शतमानात रूपांतर करायचं आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 2x + y = 10 या समीकरणाची पुढीलपैकी कोणती उकल नाही ते शोधा। उकल शोधायची आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु कोणती नाही आहे ते शोधायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर जाऊया पुढे आहे तुम्हाला चौथा प्रश्न, सौ नेहा म्हणजेच सौ म्हणतो ना आपण नेहा यांचा देय आयकर 25,500 रुपये आहे। त्यावर 2% शिक्षण उपकर आणि 1% माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर मिळून त्यांना एकूण किती आयकर भरावा लागतो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यांना किती % टॅक्स भरावा लागतो किंवा किती टॅक्स भरावा लागतो हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यानंतर आहे 5वा प्रश्न, 30 - 40 या वर्गाचा मध्यवर्ग काढा। तर आता तुम्हाला वर्गमध्य काढायचं आहे, तर कशा पद्धतीने काढणार तुम्ही, इकडे तुम्हाला 30 40 दिला तर यांचा काढायचा 30 इकडे वजा आहे, इकडे 40 केलेलं आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे। प्रश्न 2 मध्ये आहे तुम्हाला सोडवा, तर त्यामध्ये आहे x + y = 9, x - y = 3। तर उकल काढायची आहे, तुम्हाला रेशिओ काढायचा आहे। जाऊया पुढे, जर px = 3x² - 5x + 8 तर p² ची किंमत काढा। आता तुम्हाला p² ची किंमत काढायची आहे फक्त। पुढे जाऊया, तुम्हाला त्यामध्ये आहे तिसरा, पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा, रीत आवश्यक। म्हणजे तुम्हाला दशांश रूपात लिहायचे आहे, काय विद्यार्थी डायरेक्टली दशांश रूपात लिहिता तर ते नाही, तुम्हाला रीतीनुसार म्हणजे जे काही त्याची स्टेप आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते लिहायचे आहेत। त्यानंतर पुढे जाऊया, चौथा प्रश्न आहे, यामध्ये A आणि B या दोन संचामध्ये NA बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला NA याचं 10th मध्ये आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये, तर बरोबर 34 NA। तर इथे तुम्हाला U दिलेला आहे, म्हणजे U त्याचं काय प्रोनाऊन्सिएशन असेल तुम्हाला माहिती आहे। B = 40 आणि NB = 16। तर आता तुम्हाला याची किंमत काढायची आहे, उकल काढा आणि किंमत काढा। त्यानंतर आहे 5, रक्तदान शिबिरात खालीलप्रमाणे रक्तगटांची नोंद करण्यात आली, त्यावरून सारणी पूर्ण करा। आता तुम्हाला सारणी पूर्ण करायची आहे। टाळ्याच्या खुणा वारंवारतापेक्षा कमी संचलित वारंवारता, फक्त तुम्हाला हे जे तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे आणि इथेच तुमची ही जी काही गणित 1 ची पूर्वचाचणी होती ही समाप्त झालेली आहे। गणित 2 ची देखील आम्ही तुम्हाला ॲनालायसिस करून अपलोड केलेली आहे। तुम्हाला जर ॲन्सर हवे असतील तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जॉईन करा। त्यावरती तुम्हाला उत्तर जे आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील। तुमचा काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तसेच तुमचा काही क्वेश्चन असेल तो देखील विचारू शकता। आणि व्हिडिओला ज्यांनी देखील शेवटपर्यंत बघितलं, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।